नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय शिवाजी देशमुख यांच्या लेखणीतनं साकारलेली आयुष्य हे ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 13वा. स्वामी जगन्नाथांचा लौकिक वाढला. या 5-6 वर्षातच आश्रमाचं आणि जगन्नाथाचं नाव भारतभर गाजलं. परदेशात सुद्धा 2-3 ठिकाणी त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. दूरदर्शनच्या काही धार्मिक चॅनल्समधून जगन्नाथाचे कार्यक्रम होतच होते, मात्र उघड्यावर होणाऱ्या कार्यक्रमाला प्रचंड जनसमुदाय गर्दी करत होता. अशा 1-2 ठिकाणी काही कट्टरवाद्यांनी जगन्नाथावर अचानक हल्ला केला. त्यावेळी आयोजक आणि बरोबर असलेल्या शिष्यांनी जगन्नाथाला वाचवलं होतं. त्यानंतर मात्र जगन्नाथला प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांचं संरक्षण मिळत होतं. अहमदाबादमध्ये जगन्नाथचं प्रवचन संपलं आणि गर्दी ओसरायला लागली. त्यात काही स्वामींच्या जवळ यायसाठी धडपडत होते. पोलीस त्यांना लांबूनच परतवत होते, मात्र एक महिला आणि पुरुष आपल्या 2 मुलांसह स्वामींजवळ जाण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घालत होते. आपल्या शिष्यांच्या बरोबर बसलेला जगन्नाथ बघत होता. शेवटी एका पोलिसानं त्या कुटुंबाला आपल्याबरोबर जगन्नाथकडे नेलं. ते जवळ येताच ती स्त्री दोन्ही हात जोडून हसत हसत म्हणाली, नमस्कार स्वामीजी, ओळखलत का मला? जगू क्षणभर बघत राहिला आणि अचानक त्याच्या घशातनं आवाज आला, सरला. नशीब माझं, निदान ओळखलं तरी. सरला हसत हसत म्हणाली. अंगानं किंचित सुटलेली, चेहऱ्यावर स्निग्ध भाव, केसात 1-2 बाटात चंदेरी चमक. जगू सरलाकडे बघत राहिला. अरे असं काय बघतोयस? खूप बदलले ना मी. हे माझे मिस्टर बरं का. असं म्हणत सरलानं सोबत आलेल्या ग्रहस्थांकडे निर्देश केला. नमस्कार. त्या ग्रहस्थानं हात जोडून नमस्कार केला. नमस्कार नमस्कार. तुम्ही उभे का? बसा ना. जगू त्या दोघांनाही म्हणाला, ही माझी 2 मुलं. सरला बाजूला उभ्या असलेल्या दोन्ही मुलांकडे बघत म्हणाली, बेटे अंकल को प्रणाम करजो. तशी दोन्ही मुलं जगूच्या पुढे वाकली. बघा, तुम्हाला खोटं वाटत होतं ना, आता तरी पटलं का? सरला नवऱ्याला म्हणाली. अरे ह्याला मी सांगत होते की हे स्वामी म्हणजे माझा क्लासमेट जगन्नाथ पाळंदे, यांना खोटंच वाटायचं. सरला जगूला म्हणत होते. स्वामींना एकेरी नावानं संबोधणाऱ्या त्या स्त्रीकडे शिष्य आश्चर्यानं बघत होते. पहिल्यांदा तुला टी व्हीवर बघितलं ना, तेव्हा या दाढी, मिशा आणि लांब केस यामुळे मी ओळखलंच नाही तुला. पण तुझी बोलण्याची पद्धत आणि आवाज ओळखीचा वाटला म्हणून बारकाईने बघितलं आणि मग खात्री झाली माझी. सरला उत्साहानं बोलत होती. आणि स्वामीजी तेव्हापासून ही सगळ्यांना सांगत सुटली, स्वामी मारो क्लासमेट छे, स्वामी मारो बेस्ट फ्रेंड छे. आम्ही हिला वेड्यात काढायचो. सरलाचा नवरा हसत म्हणाला, कशी आहेस? सरला, कशी आहेस? जगन्नाथनं पुन्हा विचारलं. कशी दिसतीये? जरा बावळटच दिसतीयस. जगू हसत म्हणाला, गप, एवढा मोठा विद्वान झालास पण स्वभाव काही बदलला नाही. अरे आधी बावळट होते, आता समंजस झाली आहे तुझ्यासारखी. बाकी तुमचं कौतुक खूप करायची बरं का, इतकं की कधी कधी मला राग यायचा. सरलाचे मिस्टर हसत हसत सांगायला लागले. अरे मला तेव्हाच वाटायचं की हा मोठा माणूस होणार, अगदी माझ्या मनासारखं झालं बघ. सरला उत्साहानं बोलत होती, जुन्या आठवणी सांगत होती. जगू हसत होता, ऐकत होता, मात्र तो तिला इतक्या आनंदात बघून अंतर्मुख झाला होता. शेवटी जाताना तिने आपला पत्ता जगूला दिला आणि घरी यायचं आमंत्रण दिलं. ते गेल्यानंतर जगू विचार करायला लागला की प्रेमभावना खरंच इतकी क्षणभंगूर असते. किती सहजपणे बोलून गेली ती. पूर्वी बावळट होती. या विचाराच्या ओघात जगूला पुन्हा भूतकाळात शिरून मित्रपरिवार, घर आणि पूर्वीचं आयुष्य दिसायला लागलं. स्वतःच्या हक्काच्या वाटणाऱ्या त्या माणसांपासनं आपण खूप लांब फेकलो गेलोत, ही निराशा त्याच्या मनाला स्पर्शून गेली. साठेनं मार्च अखेरचं ऑडिट जगन्नाथला दाखवलं. मागील 4 वर्षापासून सगळे हिशोब साठेनं व्यवस्थित ठेवले होते. लिखापडीत कुठेही आक्षेपार्ह आढळलं नाही, मात्र ह्या काळात ट्रस्टींना कुठेही हस्तक्षेप न करता आल्यानं ते मनातनं नाराज होते. त्यांच्यामार्फत वर्षातनं एखाद दुसरा कार्यक्रम होई, मात्र त्यात मिळालेल्या मानधनाची पावती आश्रमातून कसोशीनं होत असल्यामुळे गैरव्यवहाराला जागा राहिली नाही. विश्रामगृहाच्या तळघराला कायमस्वरूपी सील करण्यात आलं होतं.
रात्री जगन्नाथाचं जेवण संपल्यावर केतकीनं विचारलं, स्वामी एक शंका विचारू? हो विचार. रागवायचं नाही. अगं शंका विचारताना रागाचा लोभाचा विचार करू नये बाळा. बघा हा, नाहीतर चिडून माझ्याऐवजी दुसरीला नेमाल, केतकी संकोचात म्हणाली. केतकी दिसायला सर्वसामान्य असली तरी ऐन तारुण्यात असल्यामुळे चपळ होती, लाघवी होती. तिच्या कामसू आणि खेळकर स्वभावामुळे स्वामी जगन्नाथाला ती आवडायला लागली होती. हे बघ, मी रागवलो ना तरी तुझ्याऐवजी दुसरं कोणालाही इथे नेमणार नाही. ब्रह्मचर्य किंवा अवैवाहिक जीवन निसर्गाच्या विरोधी आहे असं तुम्ही म्हणता, मग तुम्ही स्वतः ब्रह्मचारी कसे? केतकीनं विचारलं तसं जगू मोठ्यानं हसला. अगं मी ब्रह्मचारी आहे हे कशावरनं म्हणतीयस? म्हणजे तुमचं लग्न झालं आहे? नाही गं, माझं लग्न नाही झालं. म्हणजे मी फक्त अविवाहित आहे, ब्रह्मचारी नाही. आलं लक्षात? केतकी लाजत म्हणाली. काय? तुमच्या विरुद्ध माझं झालं आहे. मी विवाहित असून ब्रह्मचारी आहे. असं का म्हणतेस? जरी नवऱ्यानं घटस्फोट दिला तरी तू दुसरं लग्न करू शकतेस. लग्नाचा वाईट अनुभव घेतला आहे मी स्वामी. पुन्हा त्या वाटेला जायची इच्छा नाही. तुम्ही थकलाय आज, आराम करा. केतकी म्हणाली तशी जगन्नाथानं पलंगावर पाठ टाकली. तिने पांघरुण पायापाशी ठेवला आणि म्हणाली, पाय दाबून देते. अगं नको, कशाला, जा झोप तू. का? भीती वाटतेय? केतकी म्हणाली आणि शेजारी बसून जगन्नाथचे पाय दाबायला लागली. भीती कसली वाटायची अगं त्यात? माझ्यामुळे तुम्ही मोहात पडाल याची. मोहाला बळी पडणारा दुसऱ्यामुळे पडतो हे म्हणणं चुकीचं आहे. मोहाला बळी पडणारं मन हे आपलं असतं, दुसऱ्याचं नव्हे. जगन्नाथ म्हणाला आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. दिवसभराच्या थकव्यानं डोळ्यांवर झापड येत होती, तरी तो मनात विचार करत होता की साधू संतांनी लग्न करू नये असं का वाटतं लोकांना. संत तुकारामांसारख्या महापुरुषानं प्रपंचाबरोबर परमार्थ साधला. कदाचित प्रेमबंधनात अडकल्यावर ईश्वराकडे दुर्लक्ष होत असावं, पण प्रेम तरी कुठे शाश्वत आहे. माझ्यासाठी 7 वर्ष थांबण्याचा हट्ट करणारी सरला आधी मी बावळट होते असं म्हणते, म्हणजे प्रेमसुद्धा भ्रामक कल्पना म्हणावी का? कसला विचार करताय स्वामी? झोप येत नाही आहे का? केतकीनं पाय दाबत विचारलं. केतकी, मला सांग, प्रेमाची व्याख्या कोणाला सांगता येईल? जगूनं डोळे उघडत विचारलं. अहो कोणी सांगेल, त्यात काय? तू सांग. स्वामी माझी चेष्टा करताय? अगं खरं विचारतोय. ख्रिस्ती धर्मात प्रेम हे ईश्वरानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं वरदान मानतात, पण मला ती क्षणिक भावना वाटते. स्वामी खरं प्रेम हे द्वैतातून अद्वैतात असतं. म्हणजे? लहान मूल आणि त्याची आई हेच उदाहरण घ्या ना. लहान मुलाला त्याची आई ही त्याचं सर्वस्व वाटते आणि तो स्वतः फक्त आईचाच आहे अशी भावना त्याच्या मनात असते. तसंच आईला सुद्धा हे मूल माझं आहे आणि मी त्याची आहे हा विचार तिच्या मनात ठाम असतो. अशा वेळी मुलाचं काही चुकलं, आईनं फटका मारला, तर ते मूल रडताना सुद्धा आईलाच कवटाळतं. म्हणजे आई आणि मूल यातली द्वैत भावना नष्ट होते, तेव्हा त्या व्यवहाराला प्रेम म्हणायचं असतं. वा केतकी, खूप हुशार आहेस की तू. आता तत्त्वज्ञानाचा विचार पुरे, 11 वाजले, झोपा. असं म्हणत केतकीनं त्याच्या अंगावर पांघरून टाकलं आणि ती तिच्या कक्षात गेली. सकाळी योगसाधनेनंतर जगन्नाथ विश्रामगृहात वर्तमानपत्र चाळत होता. तेवढ्यात आश्रमातला वॉचमन आला आणि म्हणाला, स्वामी, बाहेर एक बाई आली, तुम्हाला भेटायचं म्हणती. कोण आहे? नाही, नाव नाही सांगितलं, कडेवर लहान पोरगं आहे. कोण असेल ह्या विचारात जगू क्षणभर थांबला आणि वॉचमनला म्हणाला, असं कर, आधी केतकीला इथे पाठव आणि नंतर त्या बाईला घेऊन ये. वॉचमन गेला. थोड्याच वेळात केतकी आली. मला बोलवलंच स्वामी? हो, कोणीतरी बाई मला भेटायचं म्हणते. कोण आहे मला माहिती नाही, म्हणून म्हटलं तू बरोबर असावीस. स्वामी, स्त्रियांना एवढे का घाबरता? अगं हल्ली बरेच लोक माझ्या वाईटावर टपले, सावध राहायला पाहिजे. तेवढ्या दारात एक खेडवळ स्त्री येऊन उभी राहिली. कमळा, तू? स्वामी तिच्याकडे विस्फारलेल्या नजरेनं बघत म्हणाले. आत येऊ का? हो, ये. स्वामी म्हणाले आणि कमळी बरोबर असलेल्या 4-5 वर्षाच्या मुलाला घेऊन आत आली. मालक तुमच्याशी बोलायचे. कमळी केतकीकडे बघत म्हणाली. जगूने ते ओळखलं आणि तो केतकीला म्हणाला, केतकी, मी हिला ओळखतो, तुझा नंतर बोलवतो.
केतकी बाहेर पडली तशी कमळी म्हणाली, मला ओळखली, आता या पोराला बी ओळखा. तुझा मुलगा? माझा नाही हो, तुमचा पोरगा. जगूच्या पोटात धस्स झालं. तो एकटक मुलाकडे बघत राहिला. त्याला आपला लहानपणीचा फोटो आठवला. याची आई कुठे आहे? ती मेली. काय? हा, 1 महिना झाला. आणि सोपान? तो मुर्दा गेला जलंबारासाठी. मला नीट सांग, काय झालं? वहिनीबाईचा खून केला तिच्या नवऱ्यानं. पोटात सुरा खुपासला मुडद्याने. 2 दिवस उपचार झाले. हॉस्पिटलात लय तळमळत होती. मला म्हणली, कमळे माझ्या उपकार कर, पण माझ्या पोराला त्याच्या बापाकडे लाव, नाही तर तो राक्षस पोराला बी मारून टाकल. पण तुला माझा पत्ता कसा मिळाला? वहिनीबाईंनी सांगितलं. त्यांनी तुम्हाला धुळ्याच्या कार्यक्रमात ओळखलं होतं. पण तिचा खून का केला सोपानने? काय समजलं नाही हो. पिऊन रोज मारायचा म्हणे. पोराचा बी राग करायचा. मालक मी माझ्याकडे ठेवला असता पोराला, पण सोपानेला झाली जन्मठेप. तेव्हाच माझा नवरा मला घेऊन गेला नांदायला. तो म्हणतो, याला अनाथालयात टाकू, म्हणून घेऊन आले तुमचा पत्ते शोधत. जगू त्या मुलाकडे बघत राहिला. बेदरलेलं ते निष्पाप पोर जगूकडे भीती आणि केविलवाण्या नजरेनं बघत होतं. जगूला त्याची कणव आली. हे एवढंसं पोरगं अनाथ, मी त्याचा बाप असताना? मीही अनाथ झालो, पण मी तेव्हा तरुण होतो. या एवढ्याशा जीवाला ह्या जगात काय काय सोसावं लागेल या विचारानं जगूचे डोळे भरून आले. आपले दोन्ही हात पसरून तो म्हणाला, ये बाळ माझ्याजवळ ये. जा बाळ, घाबरू नको, तुझे बाबा आहेत ते. कमळीने त्याला जगूजवळ दिलं. जगूच्या वात्सल्य भरल्या मिठीत मुलाला सुरक्षित वाटल्यानं तो जगूला घट्ट बिलगला. पाण्यात बुडणाऱ्या एखाद्या जीवाला अचानक आधार मिळावा तशी ती मिठी जगूचा अश्रूचा बांध छेदून गेली. कमळीही पदरानं आपले डोळे पुसत राहिली. कमळा, मोठं काम केलंयस तू. तुझे आभार मानायला माझ्याजवळ शब्द नाहीत. तू आता निर्धास्त राहा. जगू म्हणाला आणि कमळा आली तशी निघून गेली. जगन्नाथनं केतकीला बोलवलं. तिला अथपासून इतीपर्यंत सगळ्या कथा सांगितल्या. केतकी मुलाकडे वात्सल्यानं बघत म्हणाली, बाळ काय नाव तुझं? अनिकेत. त्याचं मागचं नाव काहीही असो, पण आजपासून याचं नाव अनिकेत जगन्नाथ पाळंदे. पुढच्या वर्षी बालवाडीत टाकताना हेच नाव टाकायचं. आणि आता ह्याला सांभाळायला मला तुझी मदत हवी केतकी. ते काम तुमचं नाहीच आहे, माझं आहे. चल माझ्या सोन्या, आधी तुला खाऊ देते, नंतर छान छान कपडे आणू हा आपण. असं म्हणत केतकीनं अनिकेतचा ताबा घेतला. आश्रमात लहान मूल दाखल झालं आणि ते मूल खुद्द स्वामींचं आहे हे कळाल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनात अनेक शंका येत होत्या. पण स्वामींना त्याबाबत विचारायची हिंमत नाही झाली कोणाला. अनिकेत आता आश्रमात केतकीच्या सानिध्यात रमला होता. इतर शिष्यसुद्धा त्याच्या बोबड्या बोलानं प्रभावित होऊन त्याचे लाड करत. अनिकेतच्या आगमनानं आश्रमाला जणू गृहसौख्य प्राप्त झालं. त्यातच एके दिवशी राज्यातल्या सर्व वृत्तपत्रातनं बातमी झळकली. बातमीचा मथळा होता, ब्रह्मचैतन्य आश्रमातला व्यभिचार. सध्या देशभर गाजत असलेले पुरोगामी विचारांचे आध्यात्मिक गुरु जगन्नाथ आणि त्यांच्या आश्रमातले शिष्य यांच्या वैयक्तिक आयुष्यातली कृष्णकृत्य लोकांपुढे नुकतीच आली आहेत. या आश्रमात अनेक गैरकृत्य होत असल्याचं उघड झालं आहे. स्वतः स्वामीजी हे पूर्वाश्रमीचे जगन्नाथ विश्वासराव पाळंदे राजकीय पक्षाचे एक कार्यकर्ते होते. त्यांच्यावर त्यांच्या वडिलांचा आणि मोठ्या भाऊजाईच्या मृत्यूला कारण ठरल्याचा आरोप होता. या आरोपावरनं त्यांना 7 वर्षाचा कारावास झाला आहे. कारावासातून सुटका झाल्यानंतर एका गुन्हेगार मित्राच्या आश्रयाला हा जगन्नाथ काही दिवस राहिला होता. तिथे मित्राच्या पत्नीशी त्याचे अनैतिक संबंध जडले. त्यातनं गर्भधारणा झाली. त्यामुळे जगन्नाथ उर्फ जगू मृत्यू भयानं पळून ब्रह्मचैतन्य आश्रमात आश्रयाला आला. आपल्या पुरोगामी विचारांच्या प्रभावानं मग ते या मठाचे स्वामी झाले. सध्या या आश्रमात एक 5 वर्षाचं बालक दाखल झालेलं असून ते खुद्द स्वामींचं मूल आहे असं सिद्ध झालं आहे. या मुलाच्या आईचा खून करून स्वामींचा मित्र सध्या जन्मठेप कारावास भोगतोय. आश्रमातल्या एका शिष्यबरोबर जगूचे अनैतिक संबंध असल्याचा बोलबाला असून आश्रमातल्या काही महिला साध्वींचे तिथल्या कर्मचाऱ्यांबरोबर चोरटे संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. या बातमीमुळे एकच खळबळ उडाली. सलग 3-4 दिवस याविषयी अनेक वृत्तपत्रातनं आणि वृत्तवाहिन्यातनं उलटसुलट बातम्या येत असल्यामुळे आश्रमातलं वातावरण पुन्हा एकदा गंभीर झालं. अशा स्थितीत सर्व ट्रस्टींनी आश्रमात मीटिंग घेऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
आश्रमात झाडून सगळे ट्रस्टी हजर होते. आधी फक्त ट्रस्टींनी बंद दाराआड तासभर चर्चा केली. त्यानंतर जगन्नाथला आत बोलावण्यात आलं. जगन्नाथ येऊन त्यांच्या पुढ्यात स्थानापन्न झाला. क्षणभर गंभीर शांतता पसरली. नंतर त्या शांततेचा भंग करत जयचंदानी म्हणाले, स्वामी काय चाललंय? पेपरामध्ये काय येतोय? हे समजा खरं आहे का हे? हो, सगळं खरं आहे. जगन्नाथ म्हणाला. सगळे ट्रस्टी आश्चर्यानं जगन्नाथकडे बघायला लागले. हे खरं आहे म्हणजे बातमी खरी आहे, पण ती बातमी अपूर्ण आहे. तसंच शेवटचा जो आरोप आहे तो साफ खोटा आहे. कोणचा आरोप? आश्रमातल्या एका शिष्येबरोबर माझे संबंध आहेत हा आरोप बिनबुडाचा आहे. अहो ते काय असो, पण बातमीत म्हणल्याप्रमाणे तुमच्या पूर्व आयुष्यात जे घडलं ते सत्य आहे का नाही? हो, बातमीत म्हटलेल्या सगळ्या घटना माझ्या आयुष्यातल्या सत्य घटना आहेत. आज मी लोकांपुढे स्वामी म्हणून आदर्श वाटत असलो तर मी सुद्धा माणूस होतो आणि आहे. लोकांनी मला स्वामी किंवा देव मानावं असा माझा अट्टहास कधी नव्हता, आत्ताही नाही आहे. लहानपणी वडिलांनी केलेल्या संस्कारातून मनात स्वप्न बाळगलं, खूप मोठं व्हायचं, लोकांच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटायचं. आणि त्यासाठी मी मार्ग निवडला तो राजकारणाचा. पण त्याच राजकारणातल्या भ्रष्ट खेळात माझ्या आई समान वहिनीचा आणि जन्मदात्याचा बळी गेला. त्यांच्या मृत्यूला मी प्रत्यक्ष जबाबदार नसताना मी स्वतःला जबाबदार ठरून प्रायश्चित्त म्हणून 7 वर्ष कारावास भोगला आहे. इथून पुढे घडलेल्या सगळ्या घटनांचा तपशील जगन्नाथनं ट्रस्टींना सांगितला आणि शेवटी म्हणाला, या सगळ्या घटनाक्रमात त्या निष्पाप बाळाचा कुठलाही दोष नाही. त्याची जबाबदारी मी उघडपणे स्वीकारली आहे. त्यामुळे आपल्या आश्रमाची प्रतिष्ठा जर पणाला लागत असेल तर मी आणि माझा मुलगा ह्या क्षणाला आत्ता आश्रम सोडून निघून जाऊ. जगन्नाथची ही सगळी कहाणी ऐकून ट्रस्टी विचारात पडले. क्षणभर कोणी काही बोललं नाही. आश्रम सोडून जाणार कुठं? ठरवून असं कुठेही जाता येत नाही, हा माझा अनुभव आहे. आजपर्यंत मी जिथे जायचं ठरवलं तिथे मला कधीही पोचता आलं नाही, तरीसुद्धा मी दैववादी नाही. मालपाणीसाहेब अंगावर ही कफनी आता शेवटपर्यंत राहिली तरी तिच्या आडून मी कुणाकडे भिक्षांदेही म्हणणार नाही. पोटापुरतं मिळण्यासाठी परिश्रम करण्याची ताकद आहे माझ्या अंगात. साधूनं संसार करू नये असा जरी तुमचा नियम असला तरी साधूनं पोटासाठी कामधंदा करू नये असा कुठेही नियम नाही. आता तुम्ही काय ते ठरवा, मला कळवा. असं म्हणून जगन्नाथ तिथनं बाहेर पडला. अरे शाला काबरा, आश्रमाची प्रतिष्ठा म्हणते. मला सांग, या माणसाने आश्रमाचं नाव देशभर केलं त्याचं काय? हां, अरे हा, आपण आधीच या स्वामीमुळं आश्रमात शत्रू तयार झाले, त्यात ही भर पडती. लोकांचा विश्वास राहील का आपल्यावर? शाला काबरा, लोकांच्या काय सांगते रे मला? लोक आज बोंब मारते, लोक दुसऱ्या दिवशी विसरून जाते लोक. आणि शत्रूचे काय सांगते? शाला अंधश्रद्धावाला लोक ते, त्यांचे दुकान बंद पडेल म्हणून शान खवळले ते. काय मालपानी, शाला तू बोल नाही, शाला तुला काय वाटते? मला वाटतं हा माणूस वादग्रस्त ठरतोय, तो इथून गेलेला बरा. तो जाईल रे बाबा, तू म्हणला तर तो कुठं बी जाईल, पण शाला वांदा आपला होणार, ध्यानात ठेव. त्याचे काय, तो जाईल तिथं शाला नवा मठ काढल, लोक त्याला मानतात, आपल्या आश्रमाला नाही मानत. आपलं दुकान पण बंद पडेल, त्याचा शोच. तुमचं म्हणणं पटतंय चंदानी साहेब, मग या बातमीच्या परिणामाचं काय? अरे ते शाला शोप आहे रे. आज शाला प्रेस कॉन्फरन्स घेऊ, मी बोलते. समजा शाला खरं कळलं ना, ते छापणार ना उद्याच्या पेपरात, समजा मामला मिटतंय बघ. चंदानीच्या या उपायावर सर्व ट्रस्टींचं एकमत झालं. त्याच दिवशी प्रेसवाल्यांना आमंत्रित करून त्याच हॉलमध्ये कॉन्फरन्स सुरू झाली. पत्रकारांनी मात्र ट्रस्टींशिवाय स्वामींनाच अनेक प्रश्न विचारून सगळी हकीकत दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात छापली. त्यामुळे बऱ्याच लोकांचा गैरसमज दूर झाला. आश्रमातली दिनचर्या नेहमीप्रमाणे सुरू झाली. शिष्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारात मागणी वाढायला लागली. महिलांचं शिवणकाम गावात चांगलं जम बसवत होतं. स्वामींची प्रवचनं इतर शहरात चालू होती. मुंबईत एका मोठ्या उद्योगपतीच्या 61 निमित्त 3 दिवस वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात स्वामींचं प्रवचन ठेवण्यात आलं होतं आणि त्याची जाहिरात महाराष्ट्रभर झाली. त्या कार्यक्रमात स्वामींनी अंधश्रद्धा आणि सनातन धर्मावर सडकून टीका केली. त्यामुळे आश्रमातल्या फोनवर त्यांना काही धमक्यांचे फोन आले. स्वामींनी पोलिसात तक्रार नोंदवून टाकली. पोलिसांनी फोन ट्रेस करायला सुरुवात केली. आज स्थानिक गावचा आठवडे बाजार असल्यामुळे आश्रमातल्या शिष्यांनी बाजारात आपापल्या वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. नेहमीप्रमाणे स्वामींनी बाजारातल्या स्टॉलला भेट दिली तेव्हा लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. स्वामींचं जवळून दर्शन घ्यायची संधी मिळाल्यामुळे लोकांच्या गारड्यात स्वामी अडकले. शिष्यांनी त्यांना कडं करून गर्दीतनं बाहेर काढलं, गाडीत बसवलं.
लोकांना गाडीपासून दूर लोटत तो स्वामींच्या ड्रायव्हरला गाडी हलवण्यास सांगायला लागला. ड्रायव्हरनं गाडी गर्दीतून बाहेर रस्त्यावर आणली. पाठोपाठ तो पोलिसाच्या गाडीबरोबर चालत गेला. तेवढ्यात अचानक थाड 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 आवाजानं लोकांचं लक्ष गाडीकडे गेलं. पोलीस वेशातला तो मारेकरी हातातल्या रिव्हॉल्वर सकट पळत जाऊन बाजूला उभ्या राहिलेल्या मोटरसायकलवर स्वार झाला आणि मोटरसायकल वेगात निघून गेली. स्वामींची गाडी जाग्यावर थांबली. ड्रायव्हर ओरडून शिष्यांना बोलवत होता. गाडीभोवती लोकांची गर्दी झाली. स्वामी मागच्या सीटवर कुशीवर पडले होते. बरगडीतनं रक्त वाहत होतं. थोड्या वेळानं पोलीस आले आणि गर्दी पांगवून गाडी थेट हॉस्पिटलात गेली. ऐन बाजारात गर्दीच्या ठिकाणी अचानक गोळीबार झाल्यामुळे लोक बिथरले. वातावरण पेटतंय याची पोलिसांना कल्पना येताच त्यांनी पोलिसांची जादा कुमक बोलवी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बाजार बंद पडला. लोक पांगले. गजबजलेलं आवार अर्ध्या तासात निशब्द झालं. सोबत 2 पोलीस असल्यामुळे डॉक्टरांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांनी तातडीने उपचार सुरू केले. 3 पैकी 2 गोळ्या लागून डाव्या बरगडीतनं बराच रक्तस्राव चालू होता. स्वामींना त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये हलवून पहिल्यांदा रक्तस्राव थांबवण्यात आला आणि मग ऑपरेशनची तयारी सुरू झाली. तब्बल 4 तास चाललेलं ऑपरेशन रात्री 8 वाजता संपलं. दोन्ही गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. पण फुफ्फुस आणि लहान आतड्याला इजा झाल्यामुळे परिस्थिती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. रात्रभर स्वामींना ICUमध्ये ठेवल्यामुळे कुणालाही आत सोडलं नाही. आश्रमातले सगळे शिष्य कर्मचारी हॉस्पिटलच्या व्हरांड्यात घुटमळत राहिले. दुसऱ्या दिवशी ही बातमी सगळी वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनलवरनं सर्वत्र पोहोचली. सकाळपासनं हॉस्पिटलच्या बाहेर लोकांची गर्दी जमायला लागली. आश्रमाचे ट्रस्टी हजर झाले. केतकी अनिकेतला घेऊन ICU कक्षाच्या दारात बसून होती. दुपारनंतर स्वामींची प्रकृती खालावायला लागली. डॉक्टरांचे सगळे उपाय खुंटले. स्वामी मध्येच झटके देत बडबडायला लागले. तेव्हा डॉक्टरांनी केतकी आणि बाळाला आत घेतले. स्वामी इकडे बघा कोण आलंय. अनिकेत विचारतोय बाबांना काय झालं. केतकी अनिकेतला स्वामींसमोर धरून भरल्या आवाजात विचारत होती, कोण आहे. अहो अनिकेत बोलतोय तुमच्याशी. ऑक्सिजनच्या मास्कमधून जगू म्हणाला, अनिकेत बाळा. केतकी सांभाळ त्याला सांभाळ. स्वामी धीर सोडू नका, सगळं ठीक होईल. अगं आई ग. केतकी अगं दादा भैया आले का. आणि एवढा अंधार का. वेदना होत आहेत वेदना. माझ्या डोक्यात माठ फोडला बघ कोणीतरी. दादा आला, आई आली, अंधारात दिसतीये. आहे वहिनी थांब, अनिकेत थांब, वहिनी थांब, आई थांब. जगन्नाथ भ्रमिष्ठासारखं बडबडायला लागला. मधूनच तीव्र वेदनांनी शरीर आक्रसायला लागला. त्याची ही अवस्था बघून डॉक्टर प्रयत्नांची शिकस्त करत राहिले. शेवटी एक मोठा आचका देत जगन्नाथ शांत झाला. वेदनांनी आकसलेला त्याचा चेहरा निर्विकार झाला. केतकीनं हंबरडा फोडला आणि जाग्यावर शुद्ध हरपून ती पडली. नर्सनी तिला दुसऱ्या वॉर्डात नेलं. स्वामींच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. बघता बघता हॉस्पिटलमध्ये आणि बाहेर प्रचंड गर्दी जमायला लागली. त्या कोलाहलात अनिकेत जागा दिसेल तिकडे जात राहिला. हॉस्पिटलच्या व्हरांड्यातनं तो बाहेर आला. मोकळ्या जागेतून तो तसाच चालत राहिला. रस्ता चुकलेलं ते पोर माळरानातनं भटकत राहिलं. कुठं जायचं हेच त्याला कळत नव्हतं. भुकेलं पोट आणि थकलेले पाय ओढत माणसांचा आश्रय शोधत तो चालतच राहिला. त्या सुनसान वाटेवर आता अंधाराचं सावट दाटायला लागलं. तसा तो सैरभैर होत आई 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 असं ओरडत रडत पळायला लागला. श्रोतेमित्र हो, शिवाजी देशमुख यांच्या लेखणीतनं साकारलेली आयुष्य हे ही कादंबरी इथेच संपली. या कादंबरीबद्दलचा आपला अभिप्राय कमेंटमध्ये जरूर लिहा. या कादंबरीचा प्रत्येक भाग लाईक करा. ही कादंबरी आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात मित्रांनो असाच वेगळ्या विषयाच्या कादंबरीसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.